जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामं पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू असून त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचं काम 15 मार्च पासून सुरू करण्यात आलं। सदरचं काम पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी 2 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसिकर यांनी दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामांबाबत तसेच आषाढी यात्रा पूर्व नियोजनाबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। दर्शनासाठी आज मेघडंबरी असेल, कारण अनेक गोष्टी अशा आल्यात की ज्या मंदिर चांदी काढल्यानंतर असेल, धोंडा स्वच्छ करताना असेल, आपल्यासमोर उघडकीस आलेले आहेत। आज त्याच्या बऱ्याचशाच कामाच्या जरी काही त्रुटी एखाद्या वेळेस जर राहिलेल्या असतील तर त्या मंदिरे समिती पुढील आपल्याकडे जवळजवळ 16-17 महिने आपल्या ताब्यात आहेत। निश्चितपणे एक देखणं मंदिर आज आपण उभा करू। मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, कुठेही मंदिरात निकृष्टपणाचं काम केलं नाही, केलं जाणार नाही। त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी आणून त्याची पूर्ण तपासणी आम्ही करून घेतलेली आहे। पण समजा जर आपल्याला असं वाटत असेल की काम इथं निकृष्ट असेल, तरी मंदिरे समितीशी आपण कधीही संपर्क साधा, आपण आमच्याशी विचारविनिमय करा, आपण खात्री करून निश्चितपणे त्यात दुरुस्ती करू। आणि 2 जूनपासून जो मंदिर चालू होणार आहे त्याचा आनंद सर्व वारकऱ्यांनी व भक्तांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि आपण इतके दिवस जे मंदिरे समितीला सहकार्य केलं, कारण हे मंदिर पुढील अनेक वर्ष या धोंडा टिकणार आहे। कारण मंदिर चालू झाल्यापासून कधीही त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नव्हतं। ते ऑडिट या समितीला करायचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे। आणि या शासनाने मंदिरे समितीला अतिशय भरीव निधी दिला। शासनाने सांगितलेलं आहे, आपण अजिबात निधीची काळजी करू नका, लागेल तेवढा पैसा आम्ही आपणास देऊ, पण काम चांगले व्हायला पाहिजे। त्यांची वारकऱ्यांवर नितांत श्रद्धा आहे। असेच प्रेम व सहकार्य सदैव असावं ही मंदिरे समितीकडून आपल्या सर्वांना विनंती करतो। रामकृष्ण।